नमस्कार, मी नरेश गोपचे आणि आपण बघत आहात सत्य को जानो न्यूज। आणि आज आपण आहोत गोंदिया जिल्ह्याच्या गोरेगाव तालुक्याच्या दवडीपार या गावामध्ये आणि या ठिकाणी मागील 2 दिवसापासून अटल क्रीडा उत्सव सुरू होता आणि कालच आपण त्याची बातमी सुद्धा प्रकाशित केली आहे। मोठ्या उत्साहामध्ये हा 3 दिवसीय कार्यक्रम या ठिकाणी पार पडलेला आहे। दवडीपार या गावचे सरपंच कटरेजी आपल्या सोबत आहेत। काय म्हणाल, कसे राहिले 3 दिवस, कसा कार्यक्रम पार पडलेला आहे? या दवडीपार क्रीडा 3 दिवसीय क्रीडा सत्र 8/12/2025 पासून तर आज समारोपी कार्यक्रम आहे आणि आपला क्रीडा उत्सव फार उत्साहात बिना झगडे भांडण न करता सर्व व्यवस्थित पार पडलेला आहे। सगळे शिक्षकांनी आणि सगळे मुख्याध्यापकांनी आणि माझ्या दवडीपारचे गावचे सन्माननीय माझे नागरिक यांनी खूप हिरिरीने भाग घेऊन हा टुर्नामेंट सफल केला आहे। तरी मी सगळे गावचा मी आभार मानतो आणि असेच समोरचे जे कार्यक्रम आहेत हे चांगले व्हायला पाहिजे। यामध्ये कबड्डी मध्ये कोणत्या गावाने क्रमांक पटकवलेला आहे, पहिला दुसरा? यामध्ये आता जे खो झालेला आहे या ठिकाणी सरवटोला शाळा मोहगाव शाळेला मात करून सरवटोला शाळा या फायनल मध्ये खो खो मध्ये ते पास झालेले आहे। दुसरी सोनी शाळा कबड्डी मध्ये प्राथमिक मुलं हे सुद्धा प्रथम क्रमांक आणलेला आहे। अजून काय काय प्रतियोगिता घेण्यात आल्या या ठिकाणी गोळाफेक, भालाफेक, बुद्धिबळ आणि लांब उडी, उंच उडी हे सगळे युनिट या ठिकाणी घेण्यात आलेले आहे। क्रीडा सत्रामध्ये सर्व गाव वर्गणीतून हा कार्यक्रम पार पडलेला आहे आणि सगळ्यांनी हिरिरीनं पैसे आणि तांदूळ जमा केले। आम्ही 3 दिवस सर्व बाहेरगावचे आलेले पाहुणे आणि विद्यार्थ्यांना आम्ही मोफत जेवण दिलेलं आहे। तसेच आज आमचा गाव भोजन आहे, सगळ्यांना आम्ही जेवणाचा आग्रह केलेला आहे। हा जेवण उत्कृष्ट आहे असे मला सगळ्या शिक्षकांनी मला सांगितलेलं आहे आणि खरोखरच माझ्या गावची जे मंडळी आहे खूप चिकाटीनं काम केलेलं आहे, त्याबद्दल मी गावचे सगळ्या लोकांचे आभार मानतो। त्याचप्रमाणे या काल जे गोड दिलो आम्ही विद्यार्थ्यांना ती आकाश कटरे कॉन्ट्रॅक्टर गोरेगाव यांच्याकडून 5,000 ची जिलेबी आम्ही या ठिकाणी विद्यार्थ्यांना गोड म्हणून आम्ही दिलेला आहोत। तर या ठिकाणी भोजनाची व्यवस्था कशी व कोणाकडून करण्यात आली ते सुद्धा या गावचे सरपंच यांनी माहिती दिलेली आहे। आता आपण चालूया बक्षीस वितरणाच्या कार्यक्रमाकडे। अटल क्रीडा महोत्सवाच्या बक्षीस वितरण समारंभाला मान्यवरांची मांदियाळी। दवडीपार येथे सोहळा उत्साहात संपन्न। दवडीपार गोंदिया जिल्हा येथील अटल क्रीडा महोत्सवाचा बक्षीस वितरण समारंभ दिनांक 10 डिसेंबर 2025 बुधवार रोजी सायंकाळी 5 वाजता मोठ्या उत्साहात संपन्न झाला। या कार्यक्रमाला ओमप्रकाशजी कटरे सदस्य पंचायत समिती गोरेगाव यांनी अध्यक्षस्थान भूषवले, तर गिरीशजी पारधी सदस्य पंचायत समिती गोरेगाव यांच्या हस्ते विजयी खेळाडूंना बक्षीस वितरण करण्यात आले। दीप प्रज्वलन व्ही गौतम खंडविकास अधिकारी गोरेगाव आणि डी पारधी गट शिक्षणाधिकारी पंचायत समिती गोरेगाव यांच्या हस्ते पार पडले। तसेच अनिल चव्हाण शिक्षण विस्तार अधिकारी गोरेगाव यांची विशेष अतिथी म्हणून प्रमुख उपस्थिती होती। या कार्यक्रमाला दवडीपार प येथील सरपंच BM कटरे व उपसरपंच साहेबलालजी बिसेन यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते। यामध्ये शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष बाळकृष्णजी कटरे, सहकारी संस्थेचे अध्यक्ष देवनंदजी बिसेन शा व्य, सह अध्यक्ष देवचंदजी बिसेन व उपाध्यक्ष चंदनभुवनजी चौधरी, तसेच राजकुमारजी रहांगडाले अध्यक्ष, संगीताबाई उपाध्यक्ष व ओमदेवजी चौधरी यांच्यासह विविध संस्थांचे सदस्य, माजी अधिकारी टी कांबळे, HM बिबवे आणि गावातील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। या सर्व मान्यवरांच्या हस्ते अटल क्रीडा महोत्सवात उत्कृष्ट कामगिरी केलेल्या सर्व खेळाडू व संघांना बक्षीस देऊन त्यांचा गौरव करण्यात आला, ज्यामुळे संपूर्ण परिसरामध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते।